निश्चितपणे तुम्ही मला दाखवून द्या कुठल्याही भाषणामध्ये त्यांच्या तोंडून असा एक वेगळाही शब्द आलेला नाही आहे. म्हणजे अतिशय कौतुकास्पद निवडणूक, अतिशय आदर्श निवडणूक, अतिशय आदर्श राजकारण जातीपातीवर निवडणूक जाऊ नये ह्याची काळजी दोघांनी पण नेतृत्वाने घेतली. घेतलेली. आणि सर्वसामान्य सभासद सुद्धा बघा, आत्ता तुम्ही एक तासाभरापूर्वी जर आला असता, NDTVचे राहुल कुलकर्णी ज्यावेळेस बोलत होते, त्याच्यामध्ये आणखीन एक आहे, जो आरोप जे होतोय की अजितदादा पवार यांच्याकडून प्रति सभासदांना 10,000 रुपये दिले गेले, हा जो आरोप होतोय त्याच्याकडे कसं? आता मी वैयक्तिक तुम्हाला मी स्पष्ट बोलतोय की ह्याच्यामध्ये पैसा दिले गेले असू शकतात. कारण एक लक्षात घ्या, मी पण एकच व्यक्ती आहे. एक व्यक्ती सगळीकडे लक्ष नाही देऊ शकत. मग हे पैसे दिले घेतले हे माझ्या डोळ्यासमोर नाही झालेलं. आणखीन एक दुसरीकडं पाहिलं गेलं तर जे आता 1-1.5 महिन्यापासून अजितदादा, लक्ष्मणजी हाके, अमोलजी मिटकरी यांच्यामधला जो वाद पाहायला मिळतो, याचा परिणामी या निवडणुकीवर अजितदादांना फटका वगैरे बसू शकतो थोड्याफार? निश्चितपणे